गाराचा पाऊस झाला ना मोठा, त्याच्यामुळे तर खूपच आंबे पडले. घरातलंच बारसं होतं, तर तिकडे गेलो होतो आणि घरी यायला हॅलो नमस्कार, मी कोमल सावंत आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आत्ता सकाळचे वाजलेत 8:30 आणि अजून आंघोळ वगैरे तर काहीच झालेलं नाही आहे. काल एवढा मोठा म्हणजे पाऊस पडला आहे ना इथे, खूप म्हणजे खूपच मोठा पाऊस पडला आहे आणि वातावरण पण खूप असं थंड झालं आहे वातावरणसुद्धा. पूर्ण म्हणजे बागेत ना सगळे आंबे वगैरे सगळे असं पडले, जवळजवळ 100-150 आंबा पडला असेल असंच. गाराचा पाऊस झाला ना मोठा, त्याच्यामुळे तर खूपच आंबे पडले आणि सगळं झाडांची पानं वगैरे सगळं असं पडलं खूप असं. तर आता चला, माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता मी घरातलं आवरते काम. काल आम्ही बारशाला गेलो होतो, म्हणजे घरातलंच बारसं होतं, तर तिकडे गेलो होतो आणि घरी यायला काहीतरी 10 वाजले असतील. आणि मी काल काहीच शूट केलं नव्हतं, त्याच्यामुळे मी तिकडचं काहीच तुम्हाला आता काही दाखवू शकत नाही. तर मग आता आजच्या दिवशी मग आता ब्लॉगला सुरुवात केली. तर मग तिकडून यायला 10 वाजले आणि मग आल्यानंतर ना काहीच केलं नाही, म्हणजे कंटाळा चाललेला खूप, मग सगळे झोपून गेलो. आणि त्याच्यामुळे मग ह्या किचन कट्ट्यावर सगळी भांडी वगैरे तशीच आहेत. तर आता मी पहिल्यांदा नाश्ता वगैरे बनवते आणि नंतर मग भांडे वगैरे आवरून बाकीचं आवडते. तोपर्यंत रुद्रश्रेयसची अजून आंघोळ आहे, ते पण उशिराच उठलेत, कारण आता शाळेला सुट्ट्या लागलेत ना. आता कधी शाळा सुरू होणार, 15 जून नंतर शाळा सुरू, मराठी शाळा 15 जून नंतर गावाकडे सुरू होते. आणि नंतर मग त्यांची आंघोळ वगैरे झाली की मग त्यांना घेऊन मग पाठीमागे जो काल पाऊस पडला होता ना, तर त्याच्यामुळे खूप असं भिजले सगळं. मग त्यांना घेऊन मग मी कामावरून घेते. तर आत्ता वाजलेत 10:15 आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की आता नाश्ता वगैरे करून मी सगळं भांडी वगैरे आवरते. तर परत मग माझा विचार बदलला. मग नंतर मग मी नाश्ता पण बनवला आणि जेवण पण बनवून घेतलं, सगळं एकदमच आवरून घेतलं. आता सगळं किचन ओटा वगैरे आवरते, फरशी क्लीन करायचे, कपडे धुवायचे आणि मग बाकीची कामं वगैरे करते. मी रुद्रश्रेयसचं चाललं आहे, इथं TV बघायचं चाललं आहे त्यांचं. तर खूप मोठा पाऊस आलेला, तुम्हाला मी व्हिडिओत सांगितलं होतं तसं. तर हे आमचं पाठीमागचं, घराच्या पाठीमागचं शेड आहे, म्हणजे ते पत्रा वगैरे आहे. तर इथे आम्ही सगळं म्हणजे कनिंग वगैरे जे सगळं धान्य आहे, पेट्या वगैरे फौजमधल्या वगैरे सगळं ते आम्ही इथे ठेवलं होतं. आणि कडेने तार आहे इथे, आणि तार असल्यामुळे काय झालं, आम्हाला वाटलेलं की म्हणजे जर जो मान्सूनचा पाऊस असतो ना, तो काय आतमध्ये येणार नाही. आणि हा उन्हाळी पाऊस असतो, तो कसाही कुठून खूप मोठा असा पडतो. त्याच्यामुळे ना इथं पाठीमागे जिना आहे, त्या जिन्याच्या तिकडच्या साईडून एवढा पाऊस आला की इथे खाली आम्ही असं कांदे वगैरे खाली ठेवले होते. आणि सगळा पाऊस आलेला ना, त्याच्यामुळे सगळे इथं पाणी झालेलं आणि सगळे कांदे वगैरे भिजलेत ते. आणि आत्ता माझं तेच काम सुरू आहे की कांदे वगैरे मी सगळं काढून घेते, त्याच्या खालचं सगळं सुकवून देते आणि कांदे थोडेसे मी उन्हात सुकवायला ठेवते. जास्त पण नाही ठेवत, नाही तर ते खराब होऊन जातील जास्त उन्हात सुकवले तर. फक्त काय की बाबा त्याचा ओलापणा आहे तो फक्त निघून जावा, एवढंच करणार आहे मी. आणि कालच मग आम्ही सगळं ह्याच्यावरती सगळं कागद वगैरे हंतरून घेतलं, कारण धान्य आहे. तर आम्हाला वाटलं की आता ते सगळं भिजतंय का काय असं वाटत होतं, पण चेक वगैरे केलं तर काहीच भिजलं नव्हतं. ते एक बरं झालं. आणि म्हणजे अचानक एवढा मोठा पाऊस आला, त्यामुळे एवढा वेळच भेटला नाही की सगळं पटपट झाकून ठेवावं. आणि नंतर मग पाऊस उघडल्यानंतर मग आम्ही ते झाकून ठेवलं आणि आता मग मी हेच काम करते. एवढ्या मोठ्या पावसात वारं खूप होतं ना, त्याच्यामुळे एवढी सगळी पानं गळून पडली होती.
काल गारांचा पाऊस झाला ना, त्याच्यामुळे त्या गारा या आंब्यांनासुद्धा लागलेल्या आहेत. आणि असं होतं ना की गारांचा पाऊस आंब्यांना लागला की ते आंबे खराब होऊन जातात. आणि बघू शकता इथे तुम्ही केवढ्या मोठ्या गारा पडल्या होत्या. आणि या गारा रुद्रश्रेयांश आणि आम्ही तिघांनी खूप खाल्ल्या होत्या. दुपारनंतर सगळं माझं काम आवरलं होतं आणि मला काही ब्लाऊज आले होते स्टिचिंग करायला. तर इथे माझं तेच काम सुरू होतं. आज पहिल्यांदा तर मी पेपर कटिंग करून घेते. जसा ब्लाऊजची मापं असतील तशी मी पेपर कटिंग करते आणि नंतर मग मी ब्लाऊज पीसवर कट करते. आणि आत्ता आणि काय तर असे कस्टमर असतात की त्यांचं परफेक्ट फिटिंग बसतं, त्याच्यामुळे तर मग मी डायरेक्ट कार्डशीट पेपरवरती त्यांची मापे टाकते आणि नंतर मग मी तेच माप कंटिन्यू करते, कारण की चेंज होत नाही काहींचं. त्याच्यानंतर मग तेच माप घेऊन मी नेक्स्ट त्यांचा ब्लाऊज तसाच कटिंग करून ठेवते. आणि इथे माझं तेच काम सुरू होतं. ब्लाऊज शिवताना एक वेगळंच फिलिंग येत असतं. जेव्हा आपल्याला असं कळतं ना की अरे आपण परफेक्ट ब्लाऊज शिवलेत आणि पुढच्या कस्टमरला ते व्यवस्थित ब्लाऊज बसलेत, तेव्हा खूप छान आणि समाधान वाटतं. कारण की त्यांना व्यवस्थित फिटिंगमध्ये ते ब्लाऊज बसलेले असतात आणि तेही खुश होतात की अरे म्हणजे शिवलेत ब्लाऊज आणि खूप छान बसलेत. आपल्याला पण समाधान आणि त्यांना पण समाधान मिळतं की ब्लाऊज छान बसलेत. आणि ब्लाऊज शिवताना कटिंग करताना खूप विचार करून कटिंग करावं लागतं आणि स्टिचिंग करावं लागतं. थोडं जरी माप इकडे तिकडे झालं तरी ब्लाऊज थोडाफार बिघडू शकतो, मग ते बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे मग करताना मग व्यवस्थितच मग माझं ते काम सगळं सुरू असतं. 2 ते 3 ब्लाऊजचे मी कटिंग करून घेतले होते आत्ता एकसाथच आणि आता स्टिचिंग नंतर करणार आहे.